हे इथे नाहीयेत, याच संधीचा फायदा उचलून मला खूप गोष्टी माझ्या मनासारख्या करून घ्यायच्या. म्हणजे तू नक्की काय करणार आहेस मावशी? त्या सटवीला, त्या वृंदाला मदत करणारे हात कापून काढायचेत मला. पहिली ती विठाई, दुसरा तो नाडकर्णी. त्यांचं या घरात येणं बंद करून टाकायचंय मला. मग बघते ना ही कार्टी कशी देते परीक्षा आणि कशी बनते डॉक्टर ते. आई, तुझं फक्त तुझ्या लेकावरच प्रेम आहे. तुझी मुलगी तुझ्यासाठी काहीच नाहीये. पैशांची मदत फक्त तुम्ही प्रसादलाच करता. माझ्या नवऱ्याला दिले वाऱ्यावर सोडून. तुमचं तुम्ही करा, नाहीतर मरा. हे भावाने, 2 घास आयते मिळतायत ना आयशीच्या घरात गिळायला, मग गिळ की गपचूप. का सुख टोचायला लागलं तुला? मला माझ्या नवऱ्याने काहीतरी उद्योगधंदा केलेला हवाय. लायकी आहे का काम करण्याची तुझ्या नवऱ्याची? 1 नंबरचा कामचोर आहे तो. असं काही नाही या. त्या विठाईच्या नवऱ्यापेक्षा माझा नवरा कितीतरी पटीने चांगला आहे. तूच त्याला आयत्या वेळेवरचा नागोबा बनवून ठेवलंय. आयत्या बिळावरचा नागोबा. ही अक्कल कोणाची? कारण ही भाषा तुझी नाहीये. विठाई सांगत होती की तिचा नवरा असा घरी बसलेला तिला कधीच आवडणार नाही. आजारी असतं तर एक वेळ ठीक आहे, पण अशा धडधाकट पुरुषाला घरात बसून ठेवणं हे योग्य नाही. माझ्या नवऱ्यापेक्षा त्या मोलकर्णीचा नवरा बरा, असं नको व्हायला. मिठाई, आम बघतेस आता तिच्याकडे. चांगल्या झिंजा चोपटते तिच्या. अरे घरातलं काम करायचं सोडून लाव्या लाव्या करण्याचं काम करते या घरात. काय कुठे ती काय करते? वृंदाला चहा नेऊन द्यायला गेलीये. वा, छान. आल्या आल्या महाराणीच्या सेवेला लागली. तिथे मला चहा लागतो ह्याचं काय कळत नाही. त्याची धाड भरते द्यायला. आज नाही सोडणार तिला. बघतेस तिच्याकडे. आई आई अगं, आईने माझं ऐकूनच नाही घेतलं काही.